देवेंद्र फडणवीस साहेब या जन्मात तर विजय थालापती यांची बरोबरी करू शकत नाहीत। कारण विजय थालापती मुख्यमंत्री झाल्यापासून त्याने तमिळनाडूमध्ये 5 असे कारनामे करून दाखवलेत जे आतापर्यंत कुठल्याच राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत। एकीकडे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही घटना घडतात, त्यावरती मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत, पण दुसरीकडे विजय थालापती त्याच्या तमिळनाडूमध्ये असे कारनामे करतोय ना, ते कारनामे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, विजय थालापती जेव्हा मुख्यमंत्री झाला त्याच्या त्या फिल्मी आणि डॅशिंग स्टाईलमुळे लोकांनी त्याला अगोदर खूप बदनाम केलं। हा काय आपल्या राज्याचा विकास करेल, हा काय आपले कामं करेल। परंतु विजय थालापती यांनी पहिलं कार्य केलं। पहिलं कार्य ते काय केलं, जर त्यांच्या राज्यातला एखादा सरकारी अधिकारी असेल आणि तो 100 रुपयापासून 1000 रुपयापासून जर एखादी लाच घेताना दिसत असेल तर, आणि तो जर कुठाच्या निदर्शनात आला आणि त्याच्याकडे प्रूफ असलेत, तर ते सरळ विजय थालापती यांच्या मंत्रिमंडळात पाठवायचे। त्या तरुणाला किंवा त्या व्यक्तीला त्याच्या बदल्यात 1 लाख रुपये बक्षीस मिळणार आणि जो अधिकारी आहे ना, त्या अधिकाऱ्याला जाग्यावर सस्पेंड केलं जाणार। त्यानंतर ना विजय थालापती यांनी दुसरा कायदा आणला, जे म्हणजे तमिळनाडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरमी असते आणि त्या गरमीमध्ये ना प्रवास करायला लोकांना खूप त्रास होतो। त्रास होत असलेलं विजयच्या लक्षात आलं आणि त्याने तिथल्या सगळ्या बसेस थंड करून टाकल्या। त्यानंतर ना विजय थालापती यांनी तिसरा लय मोठा कारनामा केला, जे आतापर्यंत कोणच करू शकलं नाही हो। त्या कारनामा म्हणजे काय केला की बाबा, लेकरू जन्माला आलं, लेकराचा जन्म झाला की विजय थालापती त्या लेकराला 1.5 तोळे सोनं देणार। जे काय असेल ते 1.5 ग्राम किंवा 1.5 तोळे सोनं 1.5 ग्राम सोनं देणार। आणि त्या योजनेचं त्यांना नाव तिकडल्या भाषेत त्यांच्या मामाला, जसं आईच्या भावाला आपण कसं मामा म्हणतो, तसं त्या पद्धतीने त्याने ते योजना आणली आणि त्या योजनेसाठी कोटी रुपयामध्ये वर्षाचं बजेट काढलं। त्याच्यानंतर ना तिसरी जी त्यांनी योजना राबवली ती म्हणजे आपल्याकडे सड्याम गांजा विकताय, गांजे फुकतायत, किंवा कुणी आलं अटकेत सापडलं किंवा काय झालं तर लगेच त्याला सोडून दिलं जातंय। पण विजय थालापती यांनी जे अंमल पदार्थ जे लोक सेवन करतात, विशेषतः यंग तरुण पिढी ज्या सेवन करतात, त्यावरती तात्परतेने कारवाई होणार। जिथे काही सापडेल तिथं जाग्यावर निलंबन केलं जाणार किंवा जाग्यावर त्या लोकांना जे ते कैद केलं जाणार। त्याच्यानंतर ना चौथा जो त्यांनी नियम आणला ना, हा चौथा नियम म्हणजे बघा, तुम्ही सांगतो, हा चौथा नियम जर आपल्याकडे कसं मंत्र्याचं किंवा आमदाराचं किंवा खासदाराचं काय काम असलं की त्याला शाळा घेतल्या जातील किंवा हे केलं जाईल, शाळेला त्याचे जे ते त्यांच्यावर लग्न केले जातील त्या शाळेमध्ये वगैरे। पण आता तसं नाही जमणार, तमिळनाडूमध्ये असं करायला नाही जमणार। कारण जी प्रॉपर्टी आहे ना, ती प्रॉपर्टी सगळी जी आहे ना ती गव्हर्नमेंटची आहे, पण ती गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी खासदार आमदाराला यूज करता येणार नाही, जी आहे ती सरकारी शाळेसाठीच राहील। त्याच्यानंतर 5वी गोष्ट अशी आणली ना की तिथला जो कोणी व्यक्ती असेल किंवा तिथला जो कोणी आमदार खासदार असेल, त्याचे जे मुलं असतील ना, ते गव्हर्नमेंट शाळेतच शिकले पाहिजेत। गव्हर्नमेंट शाळेच्या व्यतिरिक्त दुसरीकडे शिकले नाहीत पाहिजे। त्यामुळं विजय थालापती यांच्या या कारनाम्याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करायला विसरू नका।